ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आमच्या शेतकऱ्यांना आजही 2023चे कर्जमाफीचे पैसे मिळाले नाही। अतिवृष्टी झाली, त्याचे पैसे आजही, म्हणजे तुम्ही येऊन सगळं निरीक्षण करून गेला, सर्वे करून गेला, सगळं करून गेलात, पैसे मात्र शेतकऱ्याला आजही मिळालेले नाही। बियाण्यांच्या बाबतीतला आता एक मुद्दा तुम्हाला दाखवतो। ते सन्मान योजना दिव्यच आहे ती। त्या सन्मान योजनेमध्ये 2000 3 वेळा हप्त्याने देतात। त्याच्यामध्ये केवायसी मध्ये नाव नाही, म्हणून वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत। आता शेतकरी हा काही सुशिक्षित नव्हे ना सगळेच, मग तो फॉर्म कसा भरणं, काय भरणं, मग तुमचं खातं करतं काय, मग तिथंही तो वंचित, मग तेही त्याला पैसे मिळत नाहीत। आणि म्हणून आता अजून ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय बघा, की पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरू झालेला नाही किंवा पडत नाहीये। त्यात हे सरकार शेतकऱ्यांना किती निकृष्ट दर्जाचं बियाणं देत आहे, त्याचं हे उदाहरण तुम्हाला दाखवतो। ते सोया पुढे ते पत्र, हे सतीश उत्तम बोरसे, या बोरसे हे शेतकरी आहेत। यांनी आता जरा बोंब खाली म्हणजे दिसेल, 21 जूनला 2 पोती बियाणं घेतलं, एक पोत 22 किलोचं आहे। त्याचे पैसे दिले की बियाणं घेतलं, ते बियाणं तुमच्या समोर बघा आणि मग तुम्हाला पुढचं मी बोलतो त्या विषयावर। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ज्वारीच्या दाण्यापेक्षा डबल लेवलचं बियाणं आहे। सिंगल लेबलचं बियाणं मार्केटमध्ये जवळपास 2700 ते 2800 रुपयाचं आहे अदर कंपनीचं, पण त्याचा दाणा एवढा बोल्ड आहे, उगम क्षमता जास्त आहे अदर कंपनीचं, पण महाबीजनं डबल लेवलचं बियाणं हे ज्वारीच्या दाण्यासारखं आहे आणि याची उगम क्षमता मला नाही वाटत 70%चं, ते म्हणत आहे 70%, पण ही ज्वारीचा दाणा आणि त्या म्हणतात हेक्टरी जवळपास 20 ते 22 क्विंटल तुम्हाला पिकेल। मला सांगा 20 ते 22 हेक्टरी अगर पिकत असेल आणि जवळपास 7 ते 8 क्विंटल एकरी, असं कसं पिकेल हो? एवढा त्याचा कम दाना, ज्वारीचा दाना, आणि तुमचे पोते कसे भरत? हा एक सर्वात महत्वाचा पुट आहे। अरे तुम्हाला अगर आम्हाला कास्तकाराला अनुदान मध्ये द्यायचंच आहे, अनुदान मध्ये तुम्हाला द्यायचंच आहे, तर आमची फसवणूक, तुम्ही 50% मध्ये आम्हाला अनुदान मध्ये देत आहे, 924 रुपयाला ही बॅग देत आहे, तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे? तुम्ही आम्हाला भीक देत आहे का? तुम्ही आमची एवढी फसवणूक का करत आहे? हा माझा एक सवाल आहे। आम्ही तुम्हाला मागणी नाही केली, कोणत्याही कास्तकाराला तुम्हाला 50% मध्ये द्या अशी मागणी केली नाही। तुम्ही तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या कमिशनसाठी 50% मध्ये महाबीज तर्फे कॉन्ट्रॅक्ट करून आम्हाला देत आहे, परंतु हे निकृष्ट दर्जाचं सोयाबीन आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदान, माननीय आमदार बोरसेंनी काय सांगितलं, शेतकऱ्यांनी बिचारे आम्ही मागितलं नाही, तुम्ही देताय आणि निकृष्ट दर्जाचं देताय, हमी काय देता, इतकं उत्पन्न होईल। त्यांनी आता म्हटलं याच्यात उत्पादन क्षमता ताकदच कमी आहे, खाजगी बियाणं मिळतंय ते महाग आहे, पण त्याच्यापेक्षा उत्तम दर्जाचं आहे। आणि म्हणून या शेतकरी प्रश्नाबद्दल शिवसेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो। आम्ही कोणत्याही क्षणी हे सगळं घेऊन, जिथं कुठं आम्हाला पुरवठा केला तर तुम्ही एक काम करायचंय, खाजगी दाणे पण घेऊन या आणि दाखवा त्यांना हा आरसा तुम्ही काय देताय। आणि शेतकऱ्यांची जी थट्टा सुरू आहे ना, कर्जमाफी न करणं, ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर जमिनी घेतल्या त्यांना तर सगळ्यांना वंचितच ठेवलंय, त्यांना देता येणार नाही म्हणून। हे ते शेतकरी आहेत, यांनी कापसाची गाडी जाळली होती, स्वतःचं उत्पन्न, आठवतं ना? इतकं भयानक एक सरकार आहे। आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वस्थ बसणार नाही। अतिवृष्टीची अजूनही आम्हाला कुठली मदत मिळालेली नाही, आमची कर्जमाफी विमा कंपन्यांनी दिलेली नाही। आता पुन्हा हे आम्हाला बियाणं देऊन पुन्हा आम्हाला आत्महत्या करायला लावायचा जो प्रकार शेतकरी सरकार करते, त्याचा निषेध शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने करेल। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.